आदरणीय व्यासपीठ संस्थेचे अध्यक्ष माननीय जागृती सर व गुरुजनवाई, अस्सलामु अलैकुम। आज आपण आपला 77वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान मिळाले आणि आपण एक सार्वभौम राज झालो। पण आज 2026 मध्ये उभं राहून मी संविधानाचा विचार करतो तेव्हा मला फक्त हक दिसत नाही तर भविष्यातील धोकेही दिसतात। आजचे माझे भाषण हे केवळ इतिहासावर नाही तर आपले अस्तित्वावर आहे। संविधानामध्ये आर्टिकल 51 अनुसार नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे आणि सर्व साधीबद्दल दयाभाव बाळगणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहे। आणि खरे स्वतंत्र म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि विश्वमुक्त अन्न मिळणे हे देखील स्वातंत्र्याचे भाग आहे। आज या दिवशी आपण सर्वजण संकल्प करूया, प्रत्येकाने एकच झाड लावणे व ते जगवले पाहिजे आणि प्लास्टिकांची वापर कम करणे व पाणी वाचवणे हे देशाची सेवा करण्यासारखेच आहे। चला तर मग आज शपथ घेऊ की आपण केवळ नागरिकच नाही तर जागरूक आणि निसर्गप्रेमी नागरिक बनू। जय हिंद, जय भारत।